विवाह व्यवस्थेला दिवसेंदिवस लागलेली वाढती घरघर ह्यांचे कारण काय आज आपण शोधण्याचा प्रयत्न करूया। का आज विवाह व्यवस्था खालावली जात आहे, ह्याला जबाबदार कोण आहेत? मी एक वर वधू मंच चालवित असून गेल्या अनेक वर्षापासून पडलेले प्रश्न माझे मनात आहेत। हेच आजच्या व्हिडिओमधून आपण पाहूया। संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा व आपले मनोगत कळवा। जय नरहरी। मी दिनेश शेवले, मुख्य संपादक ऋग्वेद सुवर्ण वार्ता, संस्थापक स्वर्णकार समाज वधूवर मंच। पुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण तरुणी मोठ्या संख्येने दिसतील। वृद्ध झाल्यावर आधाराला कुणीही नसेल आणि पुढील पिढीची वंशवृद्धीच न झाल्याने वृद्धाश्रम मध्ये जाण्याची किंवा एकाएकी आयुष्य काढण्याची वेळ येणार यात कुठलीही शंका नाही। अपेक्षांचे बोझे बाळगून भविष्याच्या बाबतीत विचार न करणारी ही पिढी स्वतःबरोबरच पालकांना सुद्धा आयुष्याच्या वृद्धात्वाच्या टप्प्यावर अनेक चिंतांना जन्म देत आहे। कारण मुलामुलींचे लग्न झाल्यावर पालकांची गृहस्थाश्रमाची जबाबदारी संपते। पुढील पिढीकडे सूत्र देऊन पालक आपल्या निवृत्ती आयुष्याचे आयोजन करू शकतात। आता मागील एक पिढी आणि आताची विवाह न झालेली पिढ्यांची निवृत्तीचे आयुष्य खडतर असण्याची शक्यता जास्त आहे। फक्त पैसा, प्रॉपर्टी, दागदागिने, गाड्या म्हणजे सर्व सुख नाही। कौटुंबिक आयुष्यात चांगली वाईट आव्हाने आणि संकटे यांना समोर जाताना पती पत्नी एकमेकाचा मानसिक आधार असतात। जीवनात पूर्णत्वाचा खऱ्या अर्थाने आनंद मिळवायचा असेल तर वाट्याला आलेले दुःख किंवा प्रतिकूलता सुद्धा सुसह्य होते। ती एकमेकांच्या पूरक भूमिकेमुळे शिक्षणाची पात्रता, आर्थिक कमाई, जमीन जुमला, राहण्यासाठी स्वतःचे घर, सौंदर्याच्या व्यापक कल्पना, ठराविक भौगोलिक क्षेत्रात म्हणजे मुख्यत्वे पुणे, मुंबई, नाशिक येथेच वास्तव्य असावे याचा दुराग्रह हट्टापायी विवाहाचे वय निघून जात आहे। तारुण्याची किंवा ठराविक वयात वैवाहिक सौख्याची प्राकृतिक अनुकूलता आणि निरामय जीवन आनंदाला ही पिढी अतिशय पारखी होत आहे। तेही आपणच आपल्यावर लादून घेतलेल्या अटीमुळे। खरं तर बायोडाटा बघून किंवा अभ्यासून त्यातील प्रतिकूल मुद्द्यावर कशी मात करून विवाहासाठी पार्श्वभूमी तयार करता येईल याचा विवाहचूक तरुण तरुणीने विचार गंभीरपणे करायला हवा। ठराविक बाबींचा अत्याग्रह हा आपल्या वैवाहिक आयुष्याला मारक आणि बाधक ठरत आहे आणि कल्पनाचे इमले रचूनही वास्तवात एकाकीपणा जगण्याची वेळ येत आहे। आयुष्याच्या संध्याकाळ जवळ आल्यावर हा विचार करण्यास आपण एवढी मोठी चूक केली, त्याचे परिणाम वैवाहिक आयुष्यावर तर पडणारच आहेत, पण सामाजिक संतुलन सुद्धा बिघडणार आहे। आपल्या संस्कृतीला सुद्धा या बाबी मारक ठरत आहेत। स्त्री पुरुषांची आयुष्याची पूर्णता ही वंशवृद्धी, मुलांचे संगोपन, शिक्षण, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम या पायऱ्यातूनच होत असते। आपण विवाह संस्थेच्या पाया आणि ढाचा उखडून टाकत आहोत। आपले अपेक्षांचे दुराग्रह आपल्याला कुठे घेऊन जात आहेत यावर गंभीरपणे आत्मचिंतन करण्याची वेळ आता आली आहे। लोकसंख्येत वृद्ध लोकांचे प्रमाण वाढल्याने जपान सारखे प्रगत विकसित राष्ट्र गंभीर परिणामांना सामोरे जात आहे। घरातील वैयक्तिक विवाहाचा प्रश्न राष्ट्रीय दृष्टिकोनातून किती गंभीर आहे हे तेथील परिस्थितीचा अभ्यास केल्यास कळू शकेल। शेवटी जी तडजोड वय वाढल्यावर करणे अपरिहार्य आहे, त्यासाठी सगळे तारुण्य पणाला लावून अपेक्षाचे ओझे किती काळ व्हायचे एवढे करून पुन्हा आपण केलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्याच नाहीत तर मग इतका वेळ म्हणजे वाया गेलेली अमूल्य तारुण्याची वर्षे, घेतलेले कष्ट आणि वाढलेल्या वयाचे काय
कृपया संवादाचे पूल बांधून लवकरात लवकर वैवाहिक आयुष्याची स्थिरता कशी प्राप्त करता येईल यासाठी काय पावलं उचलावी लागतील याच्या मुळापासून विचार व्हावा. आजाराचे मूळ कारण अपेक्षा. आज अपेक्षेचे ओझे वाढवून नाहक मुलामुलींचे वय निघून जात आहे. याची खंत ना मुलांना ना पालकांना. आजचा काळ, आजची परिस्थिती काही वर्षांनी तशीच राहील हे सांगता येत नाही. आजचा पैसा, सुख, ऐश्वर्य, आरोग्य काही वर्षांनी तसेच राहील हे सुद्धा सांगता येत नाही. नोकरींच्या मुळे आर्थिक स्थैर्य येताना अहंकाराचा उदय होतो आणि त्या धगधगीमध्येच कुटुंबाला डगमगू लागतो. श्रेष्ठ कनिष्ठ यांचे द्वंद्व नकळत चाललेले असते. पैसा हे साध्य नसून साधन आहे याचा विसर पडतो. स्वतंत्र म्हणजे स्वैरावर असे भूत संचारलेले जाऊ लागते. वास्तविक आर्थिक सुबत्ता ही याला कारणीभूत ठरते. खरे तर समाजभान, सुसंस्कृत आणि नैतिकता असेल तरच ही सुबत्ता लाभदायी ठरते. पण ईर्ष्या, असूया, मत्सर, सुसंवादाचा अभाव, तुलना, अहंकार, गर्व, सर्वश्रेष्ठतेचा भाव, भोगविलास, बेफिकीर, बेपर्वाई, स्वयंकेंद्रित भाव, सहनशीलतेचे अभाव, असह्यता, दुर्गुणांच्या चक्रव्यूहात आर्थिक सुबत्ता हे अरिष्ट ठरू शकते. पालकांनो आणि मुलामुलींनो, भविष्याचा विचार करून आजच निर्णय घ्या. अपेक्षांच्या जंजाळात अडकून न राहता समजदारीने निर्णय घ्या. योग्य वेळेत, योग्य वयात विवाहाचा निर्णय घ्या. काळ निघून निष्ठुर आहे. चुकीला त्याच्याकडे माफी नाही आणि नंतरच्या पश्चातापाला अर्थही नाही. विषयाचे गांभीर्य फक्त एखादे कुटुंब वा विवाह संस्था यापुढे मर्यादित नाही तर देशाच्या संस्कृतीच्या भविष्याशी निगडीत आहे. आदी मानवापासून प्रगतीचा एक टप्पा म्हणून आपण विवाह संस्था निर्माण करून आचार, विचार, संस्कार, सुरक्षितता, साहचर्य तसेच वंशवृद्धीला एक निश्चित दिशा दिली. आता परत पिछे मुडचे वारे वाहू लागले आहे. भविष्यात ते चक्रीवादळात रूपांतरित होऊन प्रगतीचे सारे इमले कोसळून गुहेतील जीवन पुनर्स्थापित झाले तर आश्चर्य वाटायला नको. बृहत कुटुंब, चौकोनी कुटुंब, दुकोनी कुटुंब, एकल या घटस्फोटित कुटुंब, अविवाहित कुटुंब अशी आपली जोरदार आगेकूच चालू आहे. सिंधू संस्कृतीपासून जवळपास 7000 वर्षापासून स्थिरावलेल्या कुटुंब व्यवस्थेशी आपण अवघ्या 25 वर्षात पूर्ण वाट लावत आणली आहे. आणि हाच तो आपला तथाकथित प्रगतीचा कालखंड की काळाखंड. विचार करा. आज आपणास हे माझे मनोगत कसे वाटले ते कमेंट्समध्ये अवश्य लिहून सांगा. आमचे समाज जागृतीचे विचार असेच निरंतर एकत्र आणण्यासाठी आपल्या हक्काची प्रसारवाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ता या प्रसारवाहिनीला सबस्क्राईब करून घंटीची बटन अवश्य दाबा. धन्यवाद. जय नरहरी.